की 10 वर्षामध्ये महानगरपालिकेने किंवा डिपार्टमेंटने आतापर्यंत पाणी पाजण्यासाठी पाईपा सुद्धा आम्हाला दिलेल्या नाहीत. की ते सरळ म्हणतात, त्यांना सांगितलं की हे व्यसन बाबा इथं करत बसू नका, तुम्ही बाहेर जावा. आम्ही आमच्या पदरच्या पैशाने पाईपा आमच्या एक कामगार आणतात. तर तुम्ही बाहेर या, आम्ही तुम्हाला बघून घेईन म्हणतात. या जे कर्मचारी आपण खुर्चीवर बसवतो त्या कर्मचाऱ्यांना एक 8 ते 15 दिवस त्या पदाचं पूर्ण ट्रेनिंग द्यावं आणि मग त्या खुर्चीवर बसवावं. कारण येणाऱ्या नागरिकांचं किंवा येणारे जे आपले कर्मचारी आहेत त्यांचं भवितव्य चांगल्या प्रकारे घडेल असं मला वाटतं. फक्त मला इतकंच म्हणायचं आहे की एका कर्मचाऱ्याला आमच्या जोरात मारहाण झाली, तो हंतरुणातून उठला नाही, तो डायरेक्ट गेलाच तो वरती. त्यामुळे आम्ही आता कशातही रिक्स घेत नाहीये. तर माझे तर आता पाय दुखायला आलेत की महापालिकेच्या पायऱ्या सोडून की बरं वेळोवेळी मी अर्ज केलेले आहेत तरी पण महानगरपालिकेने दखल घेतलेली नाही. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त चुकीचा असतो असं म्हणलं जातं. आणि दादांनी इतक्या गोष्टी इतके प्रॉब्लेम्स असताना सुद्धा आवाज उठवलाय जो कुणीही उठवू शकत नाही आपल्या नोकरीच्या काळजीपोटी. पूर्वी इथं 45 लोकांचा स्टाफ होता, आता त्यातले 9 जण आहेत, ते पण आता 2 वाढलेले आहेत वॉचमॅन. जे काय अवेलेबल स्टाफ आहे ते बऱ्यापैकी काम करतात, पण त्यामध्ये थोडं आणखी त्यांना वाढ झाली तर जरा आणि बरं होईल. कारण ह्या गार्डनमुळे ह्या आसपासच्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहतं. आणि ह्यासाठी आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांचा सपोर्ट मिळतोय, पण अजून मिळायला पाहिजे, स्टाफ वाढवायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आम्हाला स्टाफ वाढवून पाहिजे. मग भले ते 2 सिक्युरिटी गार्ड असू देत की त्याच्यामुळं आम्हाला स्वतःला सुद्धा सिक्युरिटी मिळेल. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर. आपलं कोल्हापूर आणि कोल्हापूर मधले बाग बगीचे आणि मैदानं असं म्हणलात तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके बगीचे आणि हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मैदानं कोल्हापुरात आहेत. त्यातल्या त्यात आपण जिथे जाऊन मनमोकळेपणानं फिरू आणि खूप छान खेळू असे तर अगदीच कमी. कारण एखाद्या गार्डन मध्ये आपण गेलो की असं वाटतं की हे गार्डन आहे का एखादी दुर्लक्षित पडलेली जागा. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही महावीर गार्डन मध्ये आलात तर बऱ्यापैकी सुशोभीकरण, ओपन जिम्स आणि वॉकिंग ट्रॅक हे सगळं व्यवस्थित असलं तरी सुद्धा महावीर गार्डन मध्ये सुद्धा इथल्या ऑफिस आणि वॉशरूमची अवस्था काय आहे हे बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपण एक नजर टाकूयात इथल्या वॉशरूम्स मध्ये आणि इथल्या ऑफिसमध्ये. ज्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे असे कर्मचारी आपल्या सोबत आहेत जे या बागेत काम करतात, जे दिव्यांग आहेत. हे लोक जे काही काम पडेल ते सगळे कामं करतात असं आम्हाला इथल्या लोकांकडून कळालं. म्हणूनच आपण त्यांना भेटायला आलेलो आहोत. कचरा काढण्यापासून गवत काढण्यापर्यंत म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे जे त्यांनी कधी स्वतःला तसं म्हणवलं नाही. आणि दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याही पेक्षा खूप ऍक्टिव्हली आणि खूप चांगले काम करणारे बशीर दादा, भालकर दादा आणि किशोर दादा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते कशा पद्धतीचं काम इथे करतात, त्यांना कोणत्या पद्धतीच्या सुविधा मिळतात आणि त्यांना अजून कुठल्या सुविधा अपेक्षित आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तर इथं मी 10 वर्ष आम्ही काम करतोय. मला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे दिसतच नाही. मला एक दिसत असेल तर एक 5% दिसते. पण आम्ही असं परछदण्यांवर भांगलून वगैरे गवत भांगलून घेतो, कचरा भरतो. आमच्या इथल्या लेडीज कचरा लोटत असतात, ते आम्ही त्यांच्या बरोबरीने कचरा वगैरे भरत असतो. फक्त इथं काम करत असताना एक प्रॉब्लेम आहे की आता नॉर्मल लोकांना म्हणजे चांगल्या लोकांना दिसतं डोळ्यानं, तर इथं आमच्यासारख्या अंध लोकांनी काम करणं म्हणजे इथं फार मुश्किलीचं आहे. कारण इथं नाला असल्यामुळं बरेचसे सापांचं प्रमाण इथं भरपूर आहे. तर यावेळी आम्ही वेळोवेळी डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की अशा दिव्यांग लोकांना तुम्ही इथं महावीर गार्डनमध्ये काम करण्यासाठी जरा सहकार्य करा, की त्यांना चांगल्या ठिकाणी काम द्या. तर प्रशासनानं आजपर्यंत काही दखल घेतलेली नाही. तर माझे तर आता पाय दुखायला आलेत की महापालिकेच्या पायऱ्या सोडून की बरं वेळोवेळी मी अर्ज केलेले आहेत तरी पण महानगरपालिकेने दखल घेतलेली नाही. आणि इथं काम करत असताना अडचणी भरपूर येतात की मटेरियल मिळत नाही, पाईपा मिळत नाहीत पाणी पाजायला. परत कटिंग मशीन मिळाली तरी पेट्रोल वेळेवर मिळत नाही. परत खराटे मिळत नाहीत वेळेवर. आणि नागरिकांचं वर आम्हाला ऐकून घ्यायला लागते की हे काम करा ते काम करा. आम्ही काम कसं करणार? मनुष्यबळ कमी असल्यामुळं
आणि 3 दिव्यांग माणसं असल्यामुळं 4 लेडीज, 2 वॉचमेन याच्यावर हे गार्डन कव्हर होत नाही आहे. महानगरपालिकेला एक आमची कामगाराच्या वतीने एक विनंती आहे की वेळोवेळी कामगार भरती व्हावी आणि या गार्डनमध्ये भरपूर कामगार पाहिजे. पहिले 45 लोक होते, आता फक्त 8 लोक इथं आहेत. की बऱ्याच वेळा काय होतं इथं की आता मी तर जवळजवळ 2016 पासून इथं कार्यरत आहे. मला एक दिसत नाही म्हणून असं नाही की मला इथं आमचे कामगार सगळे सहकार्य करतात की 10 वर्षामध्ये महानगरपालिकेने किंवा डिपार्टमेंटने आतापर्यंत पाणी पाजण्यासाठी पाईपा सुद्धा आम्हाला दिलेल्या नाहीत. आम्ही आमच्या पदरच्या पैशाने पाईपा आमच्या एक कामगार आणतात आणि खुरपे वगैरे सगळे आम्ही पदरच्या पैशानंच हे आणत असतो. एक विशेष बाब, आपल्या महानगरपालिकेमध्ये जे आस्थापनेवर किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये जे कर्मचारी काम करतात इमारतीमध्ये बसून, तर त्यामध्ये असा एक प्रॉब्लेम आढळला आहे की बऱ्याचशा लोकांच्या ते आढळला आहे. खरं आता बरेचसे पुढारी आहेत कोल्हापूरमध्ये, बरेचसे नेते मंडळी आहेत, खरं हे कोणी सिद्ध करून दाखवलेलं नाही आहे. तर मी त्या सिद्ध करून दाखवतो. जे क्लर्क आहेत किंवा वेगवेगळ्या पदावर जे अधिकारी आहेत त्यांना नियमावली माहीत नसते की जन्म दाखला कसा द्यायचा, मृत्यू दाखला कसा द्यायचा, एखाद्याचं पेमेंट काढायचं आहे कसं काढायचं, काय या बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये लोकांचं नुकसान होतं. तर महापालिकेने किंवा आता जे नवीन आयुक्त साहेब आहेत किंवा या प्रशासनानं महापालिकेच्या एक असे घटनेमध्ये तरतूद करावी किंवा या जे कर्मचारी आपण खुर्चीवर बसवतो त्या कर्मचाऱ्यांना एक 8 ते 15 दिवस त्या पदाचं पूर्ण ट्रेनिंग द्यावं आणि मग त्या खुर्चीवर बसवावं. कारण येणाऱ्या नागरिकांचं किंवा येणारे जे आपले कर्मचारी आहेत त्यांचं भवितव्य चांगल्या प्रकारे घडेल असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा वेळी अनुभव आलेला आहे की हे आम्हाला सर्व्हिस बुक कसं भरायचं काय हे माहिती नसते. बाबा सर्व्हिस बुक भरले का माझं, पण 15 दिवसांनी या, किंवा आम्हाला बऱ्याच वेळा अशा तक्रारी मिळतात, पण आम्ही सांगणार कोणाला. नक्कीच दादांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची दखल घेतली जावी, ना की इथल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्रास देणं हे लोकांना मान्य असेल. त्यामुळं नक्कीच आणि खरंच प्रशासनाने या सगळ्या गोष्टींची, इथल्या सर्व लोकांची, नागरिकांची, इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना काय हवं आहे आणि काय नको आहे हे बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम व्यवस्थित करून घेतलं पाहिजे. तुम्हाला फक्त काम करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्या, अशी एकच माफक मागणी इथल्या सर्व लोकांची आहे. तर दादा खरंच तुमचं अभिनंदन, तुम्ही आवाज उठवलात. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त चुकीचा असतो असं म्हणलं जातं. आणि दादांनी इतक्या गोष्टी, इतके प्रॉब्लेम्स असताना सुद्धा आवाज उठवलाय जो कुणी उठवू शकत नाही आपल्या नोकरीच्या काळजीपोटी. त्यामुळं हे जे शेख दादा आहेत त्यांचं मी आभार मानेन. आणि दादा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आपल्या सोबत आहेत नीलाताई, ज्या इथे गेली 10 ते 12 वर्ष काम करतात. तर जाणून घेऊयात त्यांनी आजपर्यंत केलेलं काम आणि त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यांना जे काही वाटतं गार्डन बद्दल ते त्यांचं मत. आमच्या इथं 8 ते 9 जण कर्मचारी आहेत. पूर्वी इथं 45 लोकांचा स्टाफ होता. आता त्यातले 9 जण आहेत, ते पण आत्ता 2 वाढलेले आहेत वॉचमेन. काय तर इथं आमची एकच अडचण आहे की आम्ही सगळी मिळून असं काम व्यवस्थित करतो, पण नागरिक इतका त्रास देतात ना की ती त्यांचं काम करत राहू द्यात, फक्त आम्हाला आमचं काम करू देऊ द्यात. आम्हाला फक्त एवढंच, आम्हाला काय साहित्य वगैरे काही मिळत नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं कामं करतोय. नागरिकांनी जिथं बसेल तिथं कागद वगैरे टाकायचे नाहीत. कागद वगैरे टाकणे, कर्मचाऱ्यांना नंतर विचारणे की तुमचं काम काय आहे, तुम्ही ते टाका. आमचं काम आम्ही करतच राहतो, पण तुम्हाला तुमचं नागरिक म्हणून एक काय कर्तव्य आहे का नाही, तुम्ही त्या पद्धतीनं करा ना. तुम्ही तुमचं काम खुर्चीत बसायचं, तिथं बसायचं, डस्टबिन जवळच आहे, कागद त्याच्यात न पडता खाली जर टाकत असाल तर तुम्ही तुमचं काम करत नाही. मग कर्मचाऱ्याला त्याचं कर्तव्य तुम्ही दाखवू देऊ नका ना. आणि ह्यासाठी आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांचा सपोर्ट मिळतोय, पण अजून मिळायला पाहिजे, स्टाफ वाढवायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आम्हाला स्टाफ वाढवून पाहिजे. मग भले ते 2 सिक्युरिटी गार्ड असू देत की त्याच्यामुळं आम्हाला स्वतःला सुद्धा सिक्युरिटी मिळेल. मी एका नागरिकांकडून ऐकलं की इथं अनेक ठिकाणं असं आहेत जिथं व्यसनं केली जातात आणि ती लोक तुम्ही जर त्यांना काय बोलायला गेलात, म्हणजे नागरिक सुद्धा किंवा कर्मचारी सुद्धा बोलायला गेले की ते त्यांच्या अंगावर धावून येतात किंवा अगदी मारहाण होण्यापर्यंत प्रकार होतात. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? होय, तसं पूर्वी एका आमच्या कर्मचाऱ्याला झालेलं आहे की ते सरळ म्हणतात, त्यांना सांगितलं की हे व्यसन बाबा इथं करत बसू नका, तुम्ही बाहेर जावा. तर तुम्ही बाहेर या, आम्ही तुम्हाला बघून घेईन म्हणतात. काय मग त्याच्यावर आम्ही बऱ्याच वेळेला सांगितलं, आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे. काय त्याच्यावर काय केलं ते काय मला, म्हणजे त्याच्याशी काय माझा संबंध नाहीये.
फक्त मला इतकंच म्हणायचं आहे की एका कर्मचाऱ्याला आमच्या जोरात मारहाण झाली, तो हंतरुणातून उठला नाही, तो डायरेक्ट गेलाच तो वरती. त्यामुळे आम्ही आता कशातही रिक्स घेत नाहीये. 10 एकरांमध्ये पसरलेली ही बाग, कधी काळी येथे मराठी पिक्चर्सचे शूटिंग व्हायचे. अनेक ठिकाणी अनेक मराठी पिक्चर्स मध्ये तुम्हाला ह्या बागेतलं शूटिंग दिसेल. स्पर्धेत असणारी म्हणजे स्पर्धेमध्ये नंबर मिळवणारी, स्वच्छ गार्डन म्हणून नंबर मिळवणारी ही बाग आज या बागेची बऱ्यापैकी दुरावस्था झालेली आहे. पूर्वी इथे 45 ते 60 कर्मचारी होते जे बाग स्वच्छ ठेवायचे, जे बाग चांगल्या पद्धतीने हाताळायचे. आता हा भार फक्त 7 कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपलेले आहे. पैकी 2 कर्मचारी दिव्यांग आहेत. वॉचमन मामा जे आहेत ते अगदी माळीपासून वॉचमनगिरी करण्यापर्यंत सगळी कामं करतात. 2 महिला कर्मचारी आहेत, त्या हे सगळं साफ करत असतात किंवा इथं जो नाहक होणारा त्रास आहे, जसं की मगाशी आपल्याला एका फिरायला येणाऱ्या नागरिकांनी सांगितलं की 10 ते 6 हा जो गार्डन बंद असण्याचा वेळ आहे, ऑफिशियल वेळ जो आहे तो 11 ते 4 आहे गार्डन बंद ठेवण्याचा. त्या बंद वेळेत सुद्धा अनेक लोक इथे येतात आणि चुकीच्या पद्धतीने वागतात. तोडफोड, लाईट फोडणे, बाथरूम वॉशरूमचे नळ फोडणे, दरवाजे फोडणे, ह्या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारचे नाहक त्रास सर्वांनाच होत असतात. तर प्रशासनाने ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं, इथं अशी इथल्या सर्व नागरिकांची एक मागणी आहे. एक अचंबित करणारी गोष्ट इथल्या नागरिकांकडून समजलेली आहे की इथे 4 महिला कर्मचारी आहेत, पैकी 1 महिला कर्मचारी ज्या स्वच्छता करतात, ज्या गवत काढतात, त्यांना इलेक्शन ड्युटीवर पाठवलेलं आहे मदतनीस म्हणून. इथंच महावीर गार्डन एरिया जवळ राहतो आणि नित्यनेमानं गार्डनमध्ये फिरायला येतो आणि खूप आनंद मिळतो. इथे ग्रीनरी छान आहे. इथल्या जे काय अवेलेबल स्टाफ आहे तर ते बऱ्यापैकी काम करतात, पण त्यामध्ये थोडं आणखी त्यांना वाढ झाली तर जरा आणि बरं होईल. कारण ह्या गार्डनमुळं ह्या आसपासच्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहतं. लोक फिरायला आनंदाने येतात, सकाळी येतात, संध्याकाळी येतात, लहान मुलं येतात आणि इथल्या खरोखर म्हणजे एक आनंददायी असं वेळ जात होतो. दिवसभर त्याची एक आपल्याला उत्साह, प्रेरणा, कामामध्ये त्याचा फायदा होतो. इथं जिल्हाधिकारी कार्यालय जवळ आहे, त्याची लोक दुपारी कामासाठी आलेला थोडा वेळ असेल तर येऊन बसतात इथं. पण थोडं 10 ते 6 या वेळामध्ये थोडं इथं इतर गोष्टीसाठी लक्ष देणं जरा गरजेचं आहे असं वाटतं. कधी कधी आम्ही वेळ झाला तर वेळाने येतो, पण त्यावेळी जरा इतर लोक पण येतात की ज्यांच्यावर जरा नजर ठेवणं गरजेचं आहे असं थोडंसं वाटतं. खरोखर चांगलं मेंटेन केलं आहे. ह्या स्टाफला मी म्हणजे धन्यवाद देतो. ते सुद्धा असल्या ह्याच्यामध्ये चांगलं काम करतात. ह्या गार्डनमध्ये सरकारने, गव्हर्नमेंटने ओपन जिम चालू केलेलं आहे. ओपन जिम यांचं काय, कोणीही येऊन तिथं व्यायाम करावा, एक्झरसाईज करावा हे हा येतो. पण ते जे ओपन जिम केले त्याला मेंटेनन्स हा महत्त्वाचा आहे आणि हा मेंटेनन्स केला जात नाही. त्यामुळं कलर पावसाळ्यात, हिवाळ्यात तिथे गंजतंय, तुटतंय किंवा त्याला ग्रीसिंग, हे जे प्रायमरी जे आहे याला काय खर्च काय मोठा लागत नाही, पण ते मेंटेनन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबर त्याचा उपयोग नागरिक भरपूर घेतात आणि नवीन बसवणं हा काय त्यावर उपाय नाही. की हे केल्यामुळं बरेच जणांना याचा फायदा होणार आहे आणि इथं फिरायला येणारे लोक, हे लहान मुलं त्याचा उपयोग करतात. आता इथं कारंजा केला आहे, तो बंदच पडलेला आहे. कारण त्याच्यात काय केला त्याला केला, त्यानंतर लाखो रुपये खर्च केले, त्यानंतर त्याचा उपयोग झाला, पण कंटिन्युटी नसल्यानं आणि त्याचा मेंटेनन्स नसल्यानं हे कारंजा देखील बंद पडला. आणि आता लहान मुलाला खेळायला आणि जे गार्डनमध्ये जे मुलं येतात किंवा लेडीज येतात, ह्यांनी जे एंटरटेनमेंट किंवा हे जे आहे ते त्यांना मुकल्यासारखं होतं. आता खेळणी आत्ताच चांगली दिसतात, पण नंतर ती खेळणी एवढी बाद होतात की घसरगुंडी, ते गंजलं जातं, बाद होतं, त्यानंतर मुलांना खेळायचं अवघड होतं. हा महावीर गार्डनचाच प्रश्न नाही, बऱ्याच गार्डनला या असं आहे. त्याचा प्रशासकाने विचार करून त्याचा मेंटेनन्स काहीतरी 1 महिन्याला थोडं बहुत केला तर हा बराच फायदा होईल आणि लोकांना पण फायदा होईल आणि नवीन खर्च वाचेल गव्हर्नमेंटचा. एखाद्या शहराची ओळख ही त्या शहरातल्या बाग बगीच्यांवरून होते आणि कोल्हापुरात असणाऱ्या बाग बगीच्यांची अवस्था ही चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे असं सर्वांनाच वाटतंय. एक नागरिक म्हणून, एक कर्मचारी म्हणून आणि एक प्रशासकीय अधिकारी, शासन प्रशासन, एक पत्रकार म्हणून या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण सगळ्या गोष्टी सुंदर करू शकतो जर सगळेजण एकत्र आलो तर. आणि कुणीही कोणावरही दबाव न आणता आपलं काम आहे हे आपण करणं गरजेचं आहे. ही भावना ठेवून जर स्वच्छ
शहर करण्याच्या मार्गी आपण लागलो तर नक्कीच आपलं कोल्हापूर अजूनही सुंदर होईल. KK न्यूज साठी कॅमेरामन सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले.